नमस्कार मित्रांनो, शाळा माहिती व अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे सहर्ष स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण मागील काही व्हिडिओजमध्ये व्ह्यूअर्सने टाकलेल्या कमेंट्सवर आज आपण शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मिळणारा पहिला पगार किती आणि सुरुवातीचे 3 वर्ष शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना किती मानधन मिळतं, कोणत्या पदासाठी किती मानधन मिळतं ते आपण आज बघणार आहोत। आणि यासाठी बऱ्याचशा माझ्या शिक्षक मित्रांनी, शिक्षकेतर कर्मचारी होऊ इच्छिणाऱ्या मित्रांनी मला कमेंट्स केले होते की आम्हाला तर याबद्दल माहिती देता आली तर फार बरं होईल। तर त्या कमेंट्सच्या अनुषंगाने आज आपण आजचा व्हिडिओ बनवत आहोत आणि त्यासाठी एक GR मी शोधलेला आहे आणि त्या GR आहे 7 फेब्रुवारी 2023चा। तर यामध्ये आपल्याला राज्यातील खाजगी अनुदानित शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वाढीव मानधन लागू करण्याबाबत, म्हणजेच याआधी काय पगार मिळत होता आणि 7 फेब्रुवारी 2023च्या GR नुसार या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या या पदांना किती पगार मिळणार ते आपण थोडक्यात बघणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओ आवडला, माहितीपूर्ण वाटला आणि आपल्या प्रश्नांचे उत्तर मिळाले तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त माझ्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना या व्हिडिओचा लाभ व्हावा त्यासाठी हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण वेतन श्रेणी संबंधी आणि इतर शाळेच्या वेगवेगळ्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग सविस्तर बघूया। तर जर आपण शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पदांचा विचार केला तर यामध्ये कनिष्ठ लिपिक, अर्धवेळ ग्रंथपाल, पूर्णवेळ ग्रंथपाल, अर्धवेळ प्रयोगशाळा सहाय्यक, पूर्णवेळ प्रयोगशाळा सहाय्यक आणि चतुर्थ श्रेणी कर्मचारी या सर्व पदांचा एक संबंध येतो। आणि जर आपण बघितलं तर राज्यातील खाजगी अनुदानित शाळांमधील नव्याने नियुक्त होणाऱ्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पहिल्या 3 वर्षाकरिता मानधन तत्त्व नियुक्ती देण्याबाबत शासन निर्णय दिनांक 25/11/2005 अन्वये निर्णय घेण्यात आला होता। सदर शासन निर्णयानुसार शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना खालीलप्रमाणे मानधन अनुदेय करण्यात आले होते। आता जर आपण शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बाबतीतला विचार केला तर 25/11/2005चा हा एक निर्णय जर बघितला तर त्या निर्णयानुसार या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पदांना सुरुवातीचे 3 वर्ष खाली दिलेल्या आपल्याला माहितीप्रमाणे पगार मिळत होता। जसं कनिष्ठ लिपिक जर असतील तर कनिष्ठ लिपिकांना 2005च्या निर्णयानुसार 2000 रुपये मानधन होतं सुरुवातीचे 3 वर्ष। त्यानंतर अर्धवेळ ग्रंथपालाला 1500 रुपये आणि पूर्णवेळ ग्रंथपालाला 2500 रुपये। हे सुरुवातीचे 3 वर्ष जो प्रोबेशन काळ, जसं शिक्षकांना शिक्षण सेवक हा कालावधी लागू आहे तसंच यांनाही प्रोबेशन काळ हा लागू आहे आणि त्यामुळे या 2005च्या या निर्णयानुसार या इतक्या तुटपुंजा मानधनावर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना काम करावं लागत होतं। त्यानंतर अर्धवेळ प्रयोगशाळा सहाय्यक जर आपण बघितलं तर त्यांना 2000 रुपये मानधन होतं। पूर्णवेळ प्रयोगशाळा सहाय्यक जर बघितलं तर त्यांना 2500 रुपये मानधन होतं आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना 1700 रुपये मानधन। म्हणजे हे आपण जर बघितलं तर खूपच तुटपुंज मानधन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मिळत होतं आणि सदर कर्मचारी यांच्या मानधनातून 2005 नंतर वाढच झालेली नव्हती। नियमित शिक्षकेतर कर्मचारी यांना 7व्या वेतन आयोगानुसार वेतनवाढ झालेली, वाढती महागाई या सर्व बाबींचा विचार करून शिक्षकेतर कर्मचारी यांच्या मानधनात वाढ करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। त्यानुसार पुढील प्रमाणे शासन निर्णय निर्गमित करण्यात येत आहे। आता मग जर 2005 नंतर या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढच झालेली नाही, मानधनात वाढच झालेली नाही, तर शासनाच्या या सर्व बाबी विचारात घेऊन त्यांनी 7 फेब्रुवारी 2023 रोजी एक शासन निर्णय जाहीर केला आणि त्या शासन निर्णयाप्रमाणे आता ग्रंथपाल यांना सुधारित मानधन मिळणार आहे। सुरुवातीचे 3 वर्ष जो त्यांचा काळ आहे त्या काळामध्ये त्यांना सुधारित मानधन 14,000 रुपये मिळणार आहे। 14,000 जसं आपल्याला शिक्षण सेवक कालावधीमध्ये मिळतं त्या पद्धतीने सुरुवातीचे 3 वर्ष हे 14,000। त्यानंतर प्रयोगशाळा सहाय्यक हे जर पद असेल तर सुरुवातीचे 3 वर्ष 12,000 रुपये प्रति महिना याप्रमाणे मानधन मिळणार आहे आणि कनिष्ठ लिपिक या पदासाठी 10,000 रुपये प्रति महिना आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांसाठी 8,000 रुपये प्रति महिना। परंतु आता जर आपण बघितलं तर चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणजे शिपाई हे पद शाळेतून आता रद्द करण्यात आलेलं आहे। यावर आपण एक व्हिडिओही मागे टाकलेला आहे। म्हणून आता चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची भरती होत नाही। जर होत झालीच तर ती केवळ अनुकंपा तत्वावर नियुक्त असेल, एखादी जागा असेल
तरच होते. अशा डायरेक्ट शिपाई भरती ही बंद झालेली आहे. तर वरील जर 3 पदे बघितली आपण, ग्रंथपाल 14,000 रुपये प्रति महिना पहिले 3 वर्ष, त्यानंतर प्रयोगशाळा सहाय्यक 12,000 आणि कनिष्ठ लिपिक 10,000. तर या पद्धतीने आता सध्याच्या काळात सुरुवातीचे 3 वर्ष आणि हा काळ संपल्यानंतर प्रत्येकास वेगवेगळी वेतनश्रेणी देण्यात येते आणि त्या वेतनश्रेणीनुसार पगार देण्यात येतो. आता आपण या पुढील व्हिडिओमध्ये ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक आणि कनिष्ठ लिपिक म्हणजे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना प्रोबेशन काळ संपल्यानंतर पुढील म्हणजे 3 वर्षानंतर जो पुढील काळ असतो, जेव्हा त्यांचा सेवा सातत्य मिळतं, तर सेवा सातत्य मिळाल्यानंतर कोणती वेतनश्रेणी त्यांना मिळते आणि त्यानंतर त्या वेतनश्रेणीप्रमाणे आजच्या महागाई दरानुसार, महागाईच्या टक्केवारीनुसार त्यांना किती पगार मिळतो हे आपण सविस्तर बघणार आहोत. यासाठी आपण याच व्हिडिओचा भाग 2 बनवणार आहोत आणि त्यामध्ये आपण या सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा पूर्ण पगार किती असायला हवा, त्यांना ट्रॅव्हलिंग अलाउन्स किती मिळतो, इतर सर्व भत्ते किती मिळतात आणि एकूण सॅलरी किती मिळते, NPS कॉन्ट्रीब्युशन किती होतं आणि त्यानंतर इन हँड सॅलरी किती मिळते, हा सर्व सविस्तर आपण एक अभ्यासात्मक व्हिडिओ आपण यावर बनवणार आहोत. आपण शिक्षकांच्या पगारातही आता महागाई भत्तेची वाढ झालेली आहे आणि त्या संदर्भात देखील आपण शिक्षकांच्या पगारावरही देखील आता व्हिडिओंची एक मालिका सुरू करणार आहोत की प्राथमिक शिक्षकाचा पगार किती, माध्यमिक शिक्षकाचा पगार किती आणि पदवीधर शिक्षकाचा पगार किती, त्यानंतर ज्युनियर कॉलेजचे उच्च माध्यमिक शिक्षकाचा पगार किती, या सर्व कॅटेगरीचा आपण पगाराचा एक सखोल अभ्यास आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत आणि आपल्या सर्व व्ह्युअर्ससाठी ही माहिती अगदी सविस्तररित्या आपण यापुढील 2-3 व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहोत. तर या सर्व माहितीपूर्ण आणि आपल्या प्रश्नांचं उत्तर देणाऱ्या या सर्व व्हिडिओसाठी चॅनल नियमित भेट देत राहा आणि फक्त चॅनल आपण व्हिडिओ बघतो पण सबस्क्राईब करत नाही, तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून आपल्या शाळा माहिती अपडेट ही आपली जी फॅमिली आहे ही मोठी होईल आणि आपल्या चॅनलला एक मोठी ग्रोथ मिळेल. तर पुढच्या व्हिडिओत सपोर्ट करत राहा. धन्यवाद.